गाईज, माझं नाव साक्षी. सो मी जसं तुम्हाला काल सांगितलं होतं की मी गुवाहाटी टू काझीरंगामध्ये ट्रॅव्हल करत होते. सो आज आम्ही बेसिकली काझीरंगामध्ये आहोत आणि आता आम्ही चाललो आहोत एलिफंट सफारीला, विच इज ॲट बाघोरी. सो मी तुम्हाला तिथे गेल्यावर दाखवेन कसं असतं, काय असतं. सो एक टिप आहे की तुम्ही जेव्हा याल तेव्हा तुम्हाला एलिफंट सफारी हे प्री बुक करावं लागेल, बिकॉज आमचे स्लॉट 6:45चे होते आणि आता ते शिफ्ट झाले आहेत टू 6 o'clock, बिकॉज त्यांच्या इथे काहीतरी इश्यू झालेला. सो त्यांनी आम्हाला कॉल केला, द ओनर ऑफ दिस होमस्टे, त्यांनी आम्हाला कॉल केला की तुम्ही लवकर या होता. सो आता लेट्स गो, मी तुम्हाला तिकडे गेल्या सिच्युएशन दाखवते. सो गाईज, आम्ही आता इथे आलेलो आहोत आणि इथले चार्जेस आर 1500 पर पर्सन. आणि आम्ही इथे एक बायनाकुलर पण घेतलं आहे मनीषा. ते चार्जेबल इन द सेन्स की 200 रुपीज तुम्हाला त्यासाठी द्यावे लागतील रेंट, आणि मग ते तुम्ही घेऊ शकता. ओके, ही लाईन आहे आणि आता तुम्ही लोक मला सो मला माहिती नव्हतं ही लाईन आहे ते. एवढी मोठी लाईन आहे. तुम्ही यायच्या आधी थोडा विचार करा की लवकर यायचं आहे आणि तसा त्या प्रकारेच. आणि तुम्ही बघू शकता इथे आत्ताची 6:30 पावणे 7 झालेले आहेत आणि तरी किती उजेड आहे. आणि आम्ही इथे एक फोटो काढतो. हाँ ये कर लो पहले. सो आता आम्ही इथे आलेलो आहोत आणि मी तुम्हाला दाखवते किती मस्त आहे. पडले असते. रेडी फॉर सफारी? ऑल सेट. रेडी फॉर सफारी? रेडी फॉर सफारी? अंकुश रेडी? I'm ready. Need to ask him. If he is ready or not. True that. मम्मी आ रही है. सो आता आम्ही अशाच एका एलिफंटवर बसू आणि त्याच्यानंतर विल हॅव अ सफारी. सी ऑन एलिफंट. फायनली आम्ही बसलेलो आहोत एलिफंट. येस. आणि आमचे फ्रेंड्स आता पाठी बसत आहेत, जसं तुम्हाला दिसत असेल. म्हणजे ऐकन ये तुम नीचे चलो यार. इधर से दे, इधर से दे. गाइस, हमारा बेबी एलिफेंट इज सिटिंग ऑन एलिफेंट. डर रही है? क्यों डर रही है? मत डर रहे. क्यों डर रही है? क्योंकि एलिफेंट है. हाँ, तो तेरे को कुछ नहीं करने वाला है. वो भागेगा तो. एलिफेंट भागेगा तो भी चलने जैसा ही होगा रे. हे किती सुंदर आहे. आणि सनराइज बघा. मनीषा तू शांत क्यों हो गई है? वो सोच रही हूँ कैसे. सो आता आम्हाला इथे रायनोज दिसलेले आहेत फायनली. आम्ही त्यांच्या जवळ जात आहोत. तुम समझ गए ना. The task is understood, guys. हाँ ना. मम्मी करतो चल. झाडतोय किडा. अच्छा. तो किडा झाडून खातोय. हा. किड्याला हे करतो. सो आता आमची एलिफंट सफारी झालेली आहे आणि इट वॉज वर्थ 1500 रुपीज. आम्ही तिथे एलिफंट्स ऑब्व्हियसली बघितले, रायनोज बघितले, बारासिंगा बघितलं आणि आम्ही खूप थकून गेलो आणि त्याच्यानंतर आम्ही आलो घरी, थोडंसं फ्रेश झालो. परत आता आम्ही चाललो आहोत जीप सफारीला. सो तिथे आमचा स्लॉट आहे 1:45चा 1:30चा काहीतरी. सो आम्ही आता तिथे चाललोय.
लेट्स गो. तर आम्ही आता जीप सफारी चालू केलेली आहे. सो तुम्ही बघू शकता. व्ह्यू दाखवते तुम्हाला. वैसे तो 28 किलोमीटर होता है, अभी 28 किलोमीटर हम लोग किए हुए हैं, क्योंकि एक 9 होता है, तो 9 का वो किती हिरवंगार आहे इकडे. क्योंकि वो उस साइड से नदी जाती है, बारिश आ गया ना पानी होता हॅलो. हाय मनीषा. काय एक्सपेक्ट कर रहे हो? काय बघायचं आज? क्या नहीं। क्या बोला तूने? नहीं पहले क्या बोला? चल चल चलो जाके इलाज कराओ. मनीषा तुझे क्या देखना है? इग्नोर देम गाइस, इग्नोर देम. सो गाईज आम्ही स्पीड मध्ये चाललेलो आहोत बिकॉज शक्यता आहे की आम्हाला टायगर दिसू शकतात. सो लेट्स होप फॉर द बेस्ट. फिंगर्स क्रॉस्ड. बेबी, इथे आम्हाला एक बेबी डिअर भेटलेला आहे. सो गाईज इथे आम्हाला एक लिझर्ड भेटलेले आहे हिरवा. सो आता आमचं झालेलं आहे जीप सफारी. बट आम्ही लकी इनफ नव्हतो की आम्हाला टायगर्स बघायला नाही मिळाले. आणि ठीक आहे, बेटर लक नेक्स्ट टाइम. बाकी आम्हाला ऑलमोस्ट ॲनिमल्स बघायला मिळाले, जसं की रायनोज जे आम्ही सकाळीच बघितले, आणि डिअर भेटले आम्हाला बघायला. 3 टाईप्स ऑफ डिअर होते तिथे. आणि आता आम्ही खूप एक्झॉस्ट झालेले आहोत. इट्स ऑलरेडी 4 o'clock इन द इव्हनिंग. सो आता आपण थोडंसं चहा प्यायला जाऊयात आणि थोडेसे रिफ्रेशमेंट्स घेऊयात. टिल देन स्टे ट्यून्ड. क्या है? भेल बोलते हैं इसको यहाँ पे. यहाँ पे झालमुरी होता है. झालमुरी. अच्छा, कैसे बनाते हैं? देखिए एक करके डिब्बा में लेता है, प्याज में सब डाल दिया है, हाँ. ऑयल भी डालता है, ये आपने नमक डाला. हाँ, नमक डालता है. और एक बोल दो. ये बॉयल है, ये टिक्का करा लेता. हाँ ना. नहीं वो बेल खाएगी. कैसा है ये खाओगे? टेस्ट? नहीं. क्यों? भेल बनाना है. तो बोल उनको भेल चाहिए. राईचं तेल येतं. डाल हाथ में. ये कैसा है मनीषा? काय खाल्लं नाही आवडत. राईचं तेल आहे म्हणून. चांगलं आहे. कसं आहे? बॉइल्ड है. कच्चा चणा आहे. बॉइल्ड है रे. सो गाईज आता आम्ही इथे खेळत आहोत उनो, आणि मी सुटलेली आहे. कोकम सरबत पित आहोत. हा, कोकम सरबत पितो आहे.
सो गाईज गेस वॉट, मी व्लॉग एडिट करत होते आणि माझ्या लक्षात आलं की मी व्लॉग एंडच केलेला नव्हता. सो आम्ही ॲक्च्युली त्या रात्री फार थकलेलो आफ्टर जीप सफारी अँड एलिफंट सफारी. सो आम्ही झोपून गेलो खेळल्यानंतर. आणि कारण की आम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळी 4:30 वाजता उठायचं होतं, कारण की आमची जर्नी परत चालू होणार होती फ्रॉम काझीरंगा टू दिरांग. सो त्याच्यासाठी आम्ही खूप एक्झॉस्टेड झालेलो आणि मग दुसऱ्या दिवशी उठलो आणि सकाळी निघालो. सो ती मजा बघण्यासाठी स्टे ट्यून्ड. माझा नेक्स्ट व्लॉगमध्ये तुम्हाला कळेल की आम्ही कशी जर्नी केली, किती फन होती ती जर्नी. अँड टिल देन प्लीज डोंट फॉरगेट टू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल. अँड थँक यू सो मच. टिल देन बाय.